बाजूच्या मंदिरातून आता आपण त्याच्या समोरच्या मंदिरात आलेलो आहे. विशाल असा हा नंदी या ठिकाणी. अत्यंत सुंदर असा नंदी. ही छोटीशी शंकराची पिंडी या समोरच मला दिसेल. हे फार असं प्राचीन मंदिर वाटतंय. तर नमस्कार. आपण थोड्या वेळापूर्वीच पाहिलं डोळा गणपतीचं मंदिर आणि त्या मंदिराच्या बरोबर समोरच एक दुसरं मंदिर आहे. समोर पार्वती मातेचं मंदिर आहे जिथे आपण बघितलं. त्याच्या बाहेरच आपल्याला एक विशाल नंदी दिसतोय आणि नंदीला वंदन करून आत गेल्याच्या नंतरला आपल्याला शंकराची फार मोठी पिंड दिसते. फार मोठी आहे ती आणि आतमध्ये गेल्याच्या नंतरला ते त्याचं प्राचीनत्व आपल्याला लक्षात येतं कशा पद्धतीचं आहे. त्याचबरोबर जर का तुम्ही दुसऱ्या बाजूला बघितलं तिथे एक आहे. या ठिकाणी सुद्धा आतमध्ये गेल्याच्या नंतरला एक छोटीशी पिंडी दिसते आपल्याला. म्हणजे साधारणतः आपण बघितलं की भारतातली बरीचशी मंदिरं म्हणजे अगदी प्राचीन काळापासून ते आत्तापर्यंत की शंकराला वाहिलेली आहेत आणि मला वाटतं की हे पण त्या काळात शंकराला वाहिलेलं असावं. कारण की आपल्याला पिंड्यांचं महत्त्व या ठिकाणी दिसतं. बऱ्याच ठिकाणी आपल्याला त्या पिंड्या दिसलेल्या आहेत आणि या ठिकाणी येण्यासाठी मी आता पावसाळ्यात आलेलो आहे. मी रिकमेंड करेन की पावसाळ्यात या. त्याचं कारण असं आहे की हे जेव्हा ओलं होतं ना त्यावेळेस त्यातला जो काळा रंग आहे हा खूप सुंदर पद्धतीने बाहेर येतोय. पावसाळ्यात तुम्ही नक्की या. तुम्हाला इथलं सौंदर्य दुप्पट चांगल्या पद्धतीने दिसेल. मी असं सांगेन तुम्हाला.